राधिका, राधिका. अहो तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेले होते? भाऊजी काय करायलेत सकाळी सकाळी किचन मध्ये? आणि हे हळूहळू काय बोलायले? तर भाऊजी तर आज लयच खुश दिसायले. तर आज हसायला काय झालंय ह्याला? राधिका, माझी प्रेमळ बायको, तुला लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. असं का? आज माझ्या मोठ्या जावचा आणि भाऊजीच्या लग्नाचा वाढदिवस हाय. मी पण तेच तर म्हणलं, आज एवढे खुश काऊन होतं दोघ जण. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. मला तर वाटलं तुम्ही विसरलेच काय की लग्नाचा वाढदिवस हाय ते आज आपला. राधिका, डोळे लाव तुझे. का बरं, काय झालं? अगं सांगायलो ना तुला राधिका, लाव ना डोळे. हे देवा, 7 वर्ष झाले ह्याच्या लग्नाला आणि असं वाटायलंय आजच लग्न करून आली काय की घरामध्ये मोठी जाऊ माझी. भाऊजी एवढं प्रेमानं बोलायले ताईला. अगं राधिका, लाव ना लवकर डोळे. बरं बरं. आता डोळे उघड आणि आता सांग, माझं गिफ्ट तुला कसं वाटलं? अहो, हे तर सोन्याचा नेकलेस आहे. हो हो, हे सोन्याचा नेकलेस आहे. कसा वाटला तुला? पसंत आला की नाही? अहो मला आवडला तर खरी. अहो पण काय गरज होती मला एवढं महागडं गिफ्ट द्यायची? देवा, भाऊजी किती प्रेम करतात ताईवर. यांच्या लग्नाला पूर्ण 7 वर्ष झाले तर तरी पण यांचं प्रेम कमी नाही झालं एकमेकांवरचं. यांच्या दोघांच्या प्रेमाला बघून मला तर असं वाटायलंय की यांचं लग्न 7 वर्षापूर्वी नाही तर आजच झालंय काय की. आणि एक माझा नवरा माझ्यावर तर जरासं सुद्धा लक्ष देत नाही. तर माझ्या लग्नाला तर 1च वर्ष झाले आणि ह्याची करतूत बघून मला असं वाटतं की माझं लग्न 20 वर्षापूर्वीच झालं काय की. आणि झालंय तर फक्त 1 वर्ष लग्नाला माझ्या. यांनी आतापर्यंत मला काहीच आणून दिलं नाही. एक गिफ्ट सुद्धा आणून दिलं नाही यांनी मला. माझा बर्थडे पण येऊन गेला आणि माझी अॅनिव्हर्सरी पण येऊन गेली आणि तरी पण मला एक चॉकलेट सुद्धा आणून दिलं नाही यांनी. गिफ्ट तर दूरच राहिलं. आणि ही बघा, ताईचा लग्नाचा वाढदिवस असो की त्यांचा बर्थडे असो की व्हॅलेंटाईन असो, काही पण असलं तरी यांना भरभरून गिफ्ट दिले जातात. आणि कोणता सण असला तरी पण आणून देतात. आणि माझ्या नवऱ्याची तर बायको वाटते ऑफिसच आहे काय की. दिवस रात्र ते ऑफिस मध्ये पडून राहतात. माझ्यावर तर जरासं सुद्धा लक्ष नाही यांचं. अगं राधिका, तू टेन्शन घेऊ नको. अगं मी कमाई कोणासाठी करायलो? तुमच्या सगळ्यांसाठी तर करायलो ना. मग हे महाग असो की स्वस्त, तू फक्त खुश वेळाने गेला घे. पैशाचं काय आहे राधिका, ते येतात जातात, पण तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस. थँक्यू सो मच. मी त्या देवाकडे नेहमी प्रार्थना करते की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. बस आता खूप झालं. 1 वर्षापासून ह्याला बघता बघता माझ्या डोळ्याला थकवा आला. आता यांचं प्रेम मी काही बघू शकत नाही. मला आता असं काहीतरी करावं लागल की ताई भाऊजीच्या नजरेत पडली पाहिजे आणि भाऊजीला ताईचा एवढा राग येवा आणि त्याच्यावर नाराज राहावा आणि भाऊजी मग ताईला घरातून बाहेर काढून देवा. त्याच्यानंतर या घराची मालकीन मी होणार आणि या घरामध्ये फक्त मी राज करणार. माझ्या नवऱ्याच्या कमाईवर पण आणि भाऊजीच्या कमाईवर पण. अहो, तुमच्या आज आवडीची मी तांदळाची खीर बनवायले आणि ग्रेव्ही पनीर आणि पुरी. आणि अजून दुसरं काय आवडते ते पण मला सांगा, मी ते पण बनवते तुमच्यासाठी. अगं राधिका, तू पण ना काय बनवायली आज स्वयंपाक घरामध्ये? स्वयंपाक पाण्याच्या भानगडीत पडू नको आज. मी तर आज हा विचार केला की आज आपण दोघं बाहेर जाऊन काहीतरी मस्त खाऊन येऊता आणि आज थोडंसं बाहेर फिरून पण येऊता आणि वेळ भेटलाच तर मूवी पण बघून येऊता. असं का? बरं ठीक आहे, पण बाहेर जायचं असेल ना तर आईला एकदा विचारावं लागल. तुम्ही एकदा आईला विचारा की. आई जर म्हणल्या हो जा तर मग जाऊ. असं का? बाहेर जाण्याचा प्लॅन सुरू आहे का यांचा? ही महाराणी आणि हे महाराजा दोघं मस्त बाहेर फिरायला जाणार आणि मी मोलकरीणसारखं घरात काम करू? बिलकुलच नाही. मी तुम्हाला जाऊच देणार नाही. मी पण बघते तुम्ही जाताच कसे बाहेर फिरायला आज. बरं चल राधिका, आईला जाऊन विचारूता. हो चला की. तुम्ही जाऊन विचारा तर खरी आईला, पण मी नाही जाऊ देणार. मी पण बघते तुम्ही फिरायला जाताच कसे असते. आई, मी हे विचार करू लागलो, म्हटलं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी आज ऑफिसला सुट्टी पण घेतली. राधिकाला जरा बाहेर फिरायला घेऊन जातो
आणि आजचं जेवण पण आम्ही बाहेरच करून येतो. आई, तुला वाईट तर वाटणार नाही ना? अरे दादू, हे कसं बोलायला तू? मला का बरं वाईट वाटल? मला स्वतःला तर वाटते माझ्या लेकरानं इकडे तिकडे फिरायला जावा, खुश राहावं. अरे दादू, घेऊन जा रे बापा माझ्या सुनेला, माझं काही म्हणणं नाही. बरं आई, जातो मग आम्ही फिरायला. सायंकाळपर्यंत येतो घरी आणि येताना घरी बाहेरूनच जेवण करून येतो. हो रे दादू, या आरामामध्ये. आ ग बाई, माझ्या पोटात लय दुखायलंय ग माय. मोनिका, काय झालं? अगं का म्हणून रडायली ग? अव ताई, तुम्हाला काय सांगू, माझ्या पोटामध्ये लय दुखायलंय आणि डोकं लय जड पडलंय माझं. लय डोकं दुखायलंय. मोनिका, पोटामध्ये डोक्यामध्ये लय दुखायलंय की काय तुझ्या? रात्री काय असं अक्कर बक्कर खाल्लं होतीस की काय? नाही व ताई, मी असं काही जास्त खाल्लं नव्हतं, नाकर बक्कर खाल्लं नव्हतं, व्यवस्थित जेवण केलं होतं. माहित नाही का म्हणून झालं की लय दुखायलंय पोट माझं, डोकं पण. बरं जाऊ दे, तू काळजी करू नको, तुला मी हॉस्पिटलला घेऊन जाते. डॉक्टरांनी औषध दिलं की तुला लगेच बरं वाटेल. अगं राधिका, अगं हॉस्पिटलला घेऊन जायची काही गरज नाही. सर्कलला दवाखाना नाही का, तिथे डॉक्टरला बोलवता येते. ते तपासणी करतील आणि औषध देतील. ताई, मला दवाखान्यात घेऊन जायची काही गरज नाही. मी गोळी खाल्ली त्याची. थोडा वेळ आराम केला ना तर लगेच बरं वाटेल मला. बरं, म्हणजे तू गोळी खाल्लीस, मग दवाखान्यात जायची काही गरज नाही ना मोनिका? ताई नाही नाही, नका. बरं चल चल, तुझ्या रूमपर्यंत मी तुला नेऊन सोडते, तू आराम कर. नका ताई, तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं वाटतं ना, तुम्ही तुमचं जा, माझ्यामुळं नका थांबू. अगं मोनिका, पागल बिगल झालीस की काय तू? मी तुला अशा प्रॉब्लेम मध्ये सोडून जाईल का फिरायला? फिरायचं काय हाय, मी नंतर कधी बी जाईल फिरायला. तुझी तब्येत ठीक नाही ना, त्याच्यामुळं मी कुठे जात नाही बाहेर फिरायला. हो हो मोनिका, तू जाय, थोड्या वेळ आराम कर. फिरायला बिरायला नंतर जातो आम्ही. तुझी तब्येत झाली ना बराबर, मग नंतर सगळेजण जाऊ फिरायला बाहेर. हो मोनिका, चल आता. बरं ताई. फिरायला जाणार म्हणे. पुढे पुढे बघा ताई, तुमच्या जीवनामध्ये कसे धक्के देते ते. आज तर बस तुम्हाला मी जाऊ दिलं नाही, आता याच्या पुढे बघा ना कसे झटके देते ते तुम्हाला. चल मोनिका, हळूहळू चल. हो ताई. बरं चल आई, मग मी जातो आता ऑफिसला. आता फिरायला जायचं कॅन्सल झालं. बरं दादू. हे अचानक मोनिकाला काय झालंय? रात्रीपर्यंत तर बरी होती आणि सकाळी उठली तवाय मला बरी दिसली, मग आता अचानकच हिच्या डोक्यामध्ये पोटामध्ये त्रास कस काय व्हायलाय? मला तर काही कळना झालंय. हा हा बबलू, मी आताच घरी पोहोचलो बघ. हा सांगतो तुझ्या बहिणीला. अरे तुला पोरगी बघायला जायचं होतं तर मला पहिलेच सांगायचं होतंस ना, आम्ही तयारी केली असती. तुला पोरगी बघायला आजच जायचंय आणि तू आजच सांगायलास आम्हाला. बरं चल, आम्ही लवकर तयार होतो, निघतो इथून. बरं चल, लवकर फोन ठेव, मी तुझ्या बहिणीला सांगतो आणि निघता आम्ही तयार होऊन इथून. तुला तर माहीतच आहे की बायकायला तयार व्हायला किती टाइम लागतंय ती. बरं बरं चल, ठेव फोन मग. राधिका, ए राधिका. काय हो, काय झालं? काय काम होतं का? अगं राधिका, तुझ्या भावाचा फोन आला होता, ते पोरगी बघायला चाललंय. त्यानं तुला बोलवायसाठी फोन केला होता आणि मला सांगितलंय चल जाऊता. असं का? बरं जाऊता की. अरे एकुलता एक मला भाऊ, त्याच्यासाठी पोरगी तर मी जाणारच ना बघायला. बरं जा मग, लवकर तयार हो आणि मी तुला ते सोन्याचा हार दिला होता ना अॅनिव्हर्सरीला, ते पण घाल. कारण त्या लोकांना पण वाटलं पाहिजे ना की भावाची बहीण आहेस म्हणून. बरं बरं, जाते, लगेच तयार होते आणि हार पण घालते. हो हो, जा लवकर, जास्त उशीर होऊ देऊ नको. आता लगेच तयार होऊन येते. जा ताई जा, जाऊन तयार तर होऊन या. जेव्हा तुम्हाला ते सोन्याचा नेकलेस भेटेल ना, तेव्हा तर तुम्ही घालून तयार होणार ना. मी तुमचा तो सोन्याचा नेकलेस तुमच्या अलमारीमधून 2 दिवसापूर्वीच काढून घेतला. मला जिथे ठेवायचा होता मी तो हार बराबर ठेवला. आता तुम्ही किती पण शोधला ना तरी पण भेटणार नाही. मी जाऊन तोपर्यंत गाडी तरी पुसून घेतो, उशीर व्हायलाय. तिनं आली की लगेच बसता निघता. अहो ऐका ना, हो ऐकलं का? काय झालं ताई? अहो तुम्ही मला जे सोन्याचं
राधिका, तू हे काय बोलायली? जरा कपाटामध्ये इकडं तिकडं बघ ना, कोणत्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला असेल तर. अहो नाही व, कोणत्याच कपड्यात गुंडाळून ठेवला नव्हता मी. सगळं काढून बघितलं, सगळे एक नाही एक काढला कपाटातला कपडा, त्याच्यातच नाही येते. ते हार मधामध्ये नाहीच. नाही कसा म्हणायलीस राधिका तू? तुलाच दिला होता ना, तू तुझ्या हातानच ठेवला. त्याला का पाय बिये फुटले नाहीत काय नाही तिकडे तिकडे जायला? अहो खरं सांगायले हो, मला पण माहिती नाही कुठं गेलाय की. राधिका, अगं राधिका, मला हार दाखवला आणि दुसरीकडे कुठं ठेवला असेल तू. नाही व आई, मी कुठंच ठेवला नाही. बराबर जिथं ठेवायचा तिथंच कपाटातच नेऊन ठेवला. राधिका, तुला सोन्याचा नेकलेस बराबर ठेवता आला नाही? ते काय सोन्याचे मणी नव्हत काय नव्हतं हार पायला? एवढा मोठा नेकलेस कस काय हरपवलीस तू? तुला बराबर ठेवायचं समजलं नाही? मी एकदा पुन्हा जाऊन शोधून काढते व, पण मी खरंच सांगते व, ते ना कपाटातच ठेवला होता. चल मोनिका, मला शोधू लाग जरासं बरं. हो ताई, चला की. ते नेकलेस गेला तर मग गेला कुठं? आतापर्यंत तर असं झालं नाही कधी. घरातलं कोणतं सामान कधीच गायब झालं नाही. आतापर्यंत मी जेवढं राधिकाला सामान दिले, तिनं आतापर्यंत असं निष्काळजीपणा कधीच वागली नाही. बराबर सांभाळून ठेवत गेली. मग आज असं काय झालं? काय घेऊन यायचं का हो? नको राधिका, बस झालं, खूप झालं. झालंच माझं जेवण पण आता. तू घे ना जेवण करून. अरे, माझ्या नंदबाईचा फोन. म्हणू लागला काहीतरी काम आहे. त्यांच्या पुढे बोलू का नको बोलू? जाऊ दे, तिकडे जाऊनच बोलते. त्यांना काय लेडीजचं बोलायचं असेल तर. बरं, तुम्ही घ्या जेवण करून, मी येते आता लगेच. कोणाचा फोन होता? माझ्या पुढे बोलली पण नाही राधिका, डायरेक्ट इथून निघून गेली. भाऊजी, मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. काय झालं मोनिका? बोल ना. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. भाऊजी, मला ताई बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. राधिका बद्दल? काय बोलायचंय तुला? भाऊजी, मी तर हे बोलायला नाही पाहिजे, पण मी तुम्हाला सांगावं म्हणून बोलायले बघा. मी हे बघू शकना झाले जे घरामध्ये चुकीचं व्हायलंय ते. भाऊजी, तुम्ही जे नेकलेस दिला होता ना ताईला सोन्याचा, त्यांनी ते काय केला, त्यांच्या माहेराला पाठवला. अगं मोनिका, हे काय बोलायलीस तू? माझी राधिका असे कोणतेच कामं करत नाही. जे पण कामं करते ना ते मला सगळे सांगूनच करते. तुला काय वाटायले ती हे काम करणार आणि मला सांगणारच नाही? हे नाही होऊ शकत. तू खोटं बोलायलीस. मला माहित होतं व भाऊजी, तुम्ही माझ्यावर विश्वास नाही करणार. मी हे स्वतःच्या कानानं ऐकले. ताई फोनवर सांगू लागल्या की जे मला सोन्याचा हार दिला अॅनिव्हर्सरीला, ते तुम्हाला मी पाठवतो म्हणून. त्यांच्या आईला बोलू लागल्या का बहिणीला कोणाला तरी बोलू लागल्या. त्यांच्या आईला सांगू लागल्या की एक तर तू तुझ्या इकडनं कोणाला तरी पाठव, नाहीतर मग मी इकडनं तरी पाठवते. पण भाऊजी, मी तुम्हाला हे बोलायले असं ताईला सांगू नका बरं का. फक्त मला वाटलं की घरामध्ये चुकीचं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असं का? राधिका मला एवढा मोठा धोका द्यायली? माझी सगळी कमाई स्वतःच्या माहेराला पाठवायली? हा, म्हणून तर आता तिचा फोन वाजला तर माझ्या पुढे बोलली नाही, ती निघून गेली इथून. माझ्या पुढे तिला बोलायला जमलंच नाही ना, म्हणूनच गेली. तिच्या माहेरच्या लोकांनीच तिला फोन केला असेल. हो ना भाऊजी, ताई सारख्या फोनवर बोलतात. आता काय माहित कोणाला बोलतात ते. मी राधिकावर एवढा विश्वास करत गेलो, पण माझा सगळा विश्वास घात केला तिनं. मी जाऊन बोलतो आता राधिकाला या बाऱ्यामध्ये. पण भाऊजी, प्लीज हा, माझं नाव घेऊ नका, नाहीतर ताईला वाटल मीच घरात आग लावली. हो हो मोनिका, तू काय काळजी करू नको. तुझं नाव नाही घेणार मी. मी भाऊजीच्या मनामध्ये शक भरून दिला. आता येणार खरी मजा. लय प्रेम आहे ना ताई मधीन भाऊजी मधी. आत्ता बँड वाजला यांचा. यांचं नातं तोडल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. ताई, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का हो? मी सांगायले ना तुम्हाला, मी तुमच्या सोबतच आहे. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. काही होऊ देणार नाही मी. मी सगळं काही बराबर करते. असं का? माहेरच्या लोकांना बोलायली का? मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा. तुला काची टेन्शन ग? माझी सगळी कमाई तू ह्या माहेरच्या लोकांवर उडवायलीस. तू कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेशील? एवढा मोठा गेम केला बाईनं माझ्यासोबत. ते सोन्याचा हार
माहेराला पाठवून दिलाय आणि मला म्हणाली की ती हरपलाय. राधिका, ए राधिका. हो काय झालं हो? काही पाहिजे का तुम्हाला? मला काही नाही पाहिजे, पण मला एकच गोष्ट सांग, ते सोन्याचा हार दिला होता मी तुला, ते कुठं गेला आणि काय केलंस तू त्याचं? हा, मी तुम्हाला नंतर कॉल करते. अहो, हे तुम्ही कसं बोलायले? ते नेकलेस तर हरपला की. हरवला का तू हरपून टाकलास? तू ते नेकलेस तुझ्या माहेराला पाठवलास ना? अहो, तुम्हाला काय झाले? कसं बोलायले तुम्ही? ते नेकलेस मी माझ्या माहेराला काऊन पाठवून बरं? ते तर तुला माहित असणार ना का म्हणून पाठवला ती, पण मला हे माहित झालं ते नेकलेस तूच गायब केलास. आता तरी सुधर राधिका, तुझी याच्यातच भलाई आहे. आता याच्या पुढे जर तू अशी चूक केलीस ना तर तुला मी सोडणार नाही बघ. अहो, असं काही नाही हो. तुम्ही असं कामून बोलायला मला काही कळना झालंय. आणि मी कामून पाठवणार मी माझ्या माहेराला? हे बघ राधिका, लय नाटकं करत बसू नको बघ तू. तू अजून काय काय पाठवलं की तुझ्या माहेराला तुझं तुलाच माहित आहे. मी का तुझ्याकडे बघत बसलो नाही, काही नाही. तुझ्यावर माझा लय विश्वास होता, पण पूर्ण विश्वासघात केलास तू माझा. यांना आज काय झालंय? हे असं कामून बोलायलेत मला. एवढ्या मोठ्या आवाजात कधीच बोलले नाही, आणि आज असं काय झालं? आहाहाहा, आज तर माझं पोटच भरलं या दोघांमध्ये भांडणं लावून. अरे दादू, तुझ्या बहिणीचा फोन आला होता निकिताचा. तिला काही पैशाची गरज आहे तर तेच बोलण्यासाठी तिनं तुला फोन केला होता, पण तुझा फोन लागना गेला होता म्हणून तिनं मला कॉल केला. तूच सांग म्हणली आई दादाला जरा पैसे द्यायला, म्हणून सांगायले तुला. आई तिला पैसे पाहिजे होते, मग तिनं मला फोन करायचा असता की. अरे तुला फोन केले रे दादू, पण तुझा फोन लागत नव्हता म्हणे. मी देतो ना तिला पैसे. बरं मला सांग तिला किती पैसे पाहिजे? 1,00,000 रुपये सांगितलेत बापा तिनं. बरं आई, मी आजच पैशाचा इंतजाम करतो आणि उद्या सकाळच्याला तिच्या अकाउंटला पाठवून देतो. बरं दादू, पाठव मग उद्याच्याला तिच्या अकाउंटला पैसे. हो आई. बरं चल मग मी निघतो ऑफिससाठी. बरं चल राधिका, मी चाललो. तुला जर काही पाहिजे असेल घरामध्ये भाजीपाला वगैरे तर येताना घेऊन येतो. फोन कर मला. नाही नाही हो, काही नाही आणायचं. सगळे भाज्या बिज्या अजून आहेत. बरं, काही लागलं तर कर मग फोन. राधिका, हे घे, 1,00,000 रुपये आहेत. याला जरा सांभाळून ठेव. उद्या मला हे पैसे माझ्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पाठवायचे. हे घे आणि चांगले सांभाळून ठेव. बरं द्या, मी सांभाळून ठेवते. बरं चल, मला उशीर व्हायलाय. हे ठेव आणि जरा लवकर येईन, मला जेवण वाढून दे. बरं की हो, जा तुम्ही डायनिंग टेबलवर बसा, मी लगेच स्वयंपाक घेऊन आले तिथं. बरं चल बाई, या पैशाला चांगलं सांभाळून मी माझ्या अलमारीमध्ये नेऊन ठेवते. तुम्ही किती पण सांभाळून ठेवा ताई, ते तर पैसे गायब होतीलच. चल, मी पैसे बघितलेत ताईनं कुठं ठेवलेत ते. आता त्या गेल्यात. मी ते पैसे काढते आणि लपून ठेवून देते, आणि मग करते मी माझा खेळ सुरू. मग घरात तांडवच तांडव. आता हे पैसे माझे, आता मजाच मजा. राधिका, ए राधिका. अगं राधिका, आवाज यायलाय की नाही तुला? भाऊजी, काय झालं हो? राधिका कुठे? मी तर राधिकाला आवाज दिले. अहो भाऊजी, ताई घरी नाही का? त्यांना कुणाचा तरी फोन आला होता तर त्या बाहेर गेल्याता. तर मला वाटलं की तुम्ही आवाज द्यायला म्हणून मी सांगायला आले. माझी बायको तर लयच बिझी राहिली आजकाल. भाऊजी, ताईला काय पैसे वगैरे द्यायचेत का? हा, ते माझ्या बहिणीला पैसे पाठवायचे होते. तिनं पैसे सांगितले होते, तर आज तेच पैसे मला तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे होते. काल रात्री तर मी राधिकापाशी 1,00,000 रुपये आणून ठेवले. तर का बरं, काय झालं का? अहो भाऊजी, आता मी तुम्हाला काय सांगू? मी जर काही सांगायला गेले आणि बोलायला गेले तर तुम्हाला वाटेल की मी विनाकारण मधात येऊन बोलायले, एकाचं दोन करायले. पण मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणूनच सांगायला आले भाऊजी, कारण मला ते बघा वाटेना गेलतं गड्या. अहो भाऊजी, ताईची सवय लयच बेकार झाली. तुम्ही ताईला देण्यासाठी 1,00,000 रुपये जे काढले होते ना, ते ताईनं माहेराला पाठवले. काय? अहो हो भाऊजी, हो. मी माझ्या कानानं ऐकली ही गोष्ट. ताई ताईच्या भावाला बोलू लागल्या वाटतं. त्याला सांगू लागल्या, आता मी 1,00,000 रुपये पाठवायले आणि अजून काय लागले तर सांग, मी अजून काढून पाठवते. म्हणू लागल्या की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला नेहमी असेच पैसे पाठवत राहणार. मोनिका, हे तू काय बोलायली मला खरंच काही कळना झाले.
हे का खरं व्हाय का खोटं व्हाय? तू काय बोलायलीस? मग भाऊजी, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, तर तुम्ही एक काम करा. ताईला तुम्ही जे दिलेत ना पैसे, ते ताईकडून मागून बघा. जर ताईनं तुम्हाला ते पैसे दिले तर मग मी चुकीची, आणि ताईनं जर पैसे नाही दिले तर मग ही खरी गोष्ट आहे भाऊजी. तर मग तुम्ही समजून घ्या भाऊजी की मी खोटं बोलायले का खरं बोलायले ते. राधिका, तू माझं आता लय डोकं फिरवलं. माझ्या एवढं तुझ्यासाठी आता कोणीच वाईट नाही बघ. कुठे राधिका? राधिका कुठं आहे? आज तर तिची काही खैरच नाही. तिला आज तिच्या मायबापापाशीच नेऊन सोडतो. अरे दादू, का म्हणून वरडायलास रे? जाऊन बघूच का की काय झालंय ते. काय फसवलं भाऊजीला मी? माझ्या जाळ्यामध्ये ताईमध्ये आणि भाऊजीमध्ये जेवढं प्रेम होतं ना, त्याची आज मी वाटच लावून टाकली. आग लावली आग. खूप प्रेम होतं ना दोघाला एकमेकावर, लावली त्याची वाट मी. वाट त्या दोघांमध्ये मी अशी फूट पाडली ना, ती कधी भरणारच नाही. अरे देवा, ही मोनिका काय बोलायली? ते सोन्याचा हार कोण चोरला? मी. आणि नाव कुणाचं गेलं? ताईचं. आणि आज जे माझ्या नंदेला पैसे पाठवायचे होते ते कोण चोरले? मी. आणि मार कोण खाणार? ताई, माझी मोठी जाऊ. मी भाऊजीचे एवढे कान भरले ना की भाऊजी आता ताईला कधीच माफ करणार नाहीत. आज तर भाऊजी निर्णय घेतील म्हणजे घेतीलच. आर होईल नाही तर पार. आज तर भाऊजी ताईला घराच्या बाहेर हाकलून लावतील, आणि त्यानंतर या घराची मालकीन मी. माझ्या नवऱ्याच्या कमाईची आणि भाऊजीच्या पण कमाईची. सगळ्या पैशाची मालकीन मी बनणार. आणि माझ्या सासूचं काय हाय? मथारी झाली ती तर एका साईडला बसून ओरडत राहतीला. आणि मी तर त्याचं तसं बी ऐकत नव्हते ना, असं बी ऐकणार नाही. अरे देवा, जे घरामध्ये हार चोरीला गेला होता ते हिनं चोरला होता. याचा अर्थ ही लहानी सून माझी घरातले असे सगळे कारनामे करायली. जाऊन सांगावं लागल माझ्या लेकाला, नाही तर माझ्या लेकामध्ये माझ्या मोठ्या सुनामध्ये भांडणं होतील. चल जाऊन बघाव, मजा घेवाव भांडणाची. राधिका, काय झालं? काय करायली वरी इथं? कपडे टाकायला आले होते. तुला जे मी पैसे दिले होते ना, ते आणून दे मला. माझ्या बहिणीच्या अकाउंटला टाकायचेत मला त्याला. बरं की हो, मी जाऊन आता घेऊन येते. मी माझ्या अलमारीमध्ये ठेवले. किती घमंडी आहे ही. असं वाटायलंय जाऊन खरंच पैसे घेऊन येणार आहे काय की. कसे नाटक चालू होतं ते सगळे समजलंय मला. सगळा घरातला पैसा सोनं नाणं आपल्या माहेरात नेऊन द्यायलीस आणि माझ्या पुढे नाटक करायली. अहो ऐका ना हो, पैसे नाहीत हो अलमारीमध्ये. पैसे अलमारीमध्ये जर नाहीत तर मग कुठं आहेत? पैशाला का हातपाय फुटलेत की काय, जे की फिरायला गेलेत? अहो नाही हो, मलाच माहिती नाही माझ्यासोबत काय व्हायलंय ते. त्या दिवशी सोन्याचा हार गायब झाला, आणि आता हे पैसे. जिथं मी माझा नेकलेस ठेवला होता का तिथंच मी पैसे पण ठेवले होते, पण माहित नाही कसे गायब झाले ते. अहो तुम्ही मला काऊन मारायले हो? मी काय केले हो? लय नाटक सुरू झाले तुझी. लय नाटक करायली. मला सगळं समजलंय तुझं. नाही हो, मी असं काही केलं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास काऊन करणार झाले? अरे दादू, तू काय करायलास रे माझ्या सुनेसोबत? या मोठलीला यायची काय गरज होती? मारू द्यायचं असतं की. आई, घरातले जे सामान चोरीला गेलेत ना, ते या राधिकानं तिच्या माहेराला पाठवलेत. आता मी हिला घरात 1 मिनिटासाठी सहन करून घेणार नाही. काढून फेकतो हिला घरातून. माझ्या सोन्याचा नेकलेस आहे तिनं तिच्या माहेराला पाठवला, आणि आता मी बहिणीसाठी माझ्या पैसे काढून आणले होते 1 लाख रुपये, जे आज मी देणार होतो, ते सुद्धा हिनं गायब केले घरातले. दादू, तुला अजून काहीच माहित नाही काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. हे जे तुला सगळं माहित आहे ना, हे सगळं चुकीचं आहे, चुकीचं. हा, हे मी सासूला कसं काय माहित झालं? आई, तुला काहीच माहिती नाही. ही बाई 1 नंबरची थर्ड क्लास निघाली. 1 नंबरची चोर आहे, चोर. घरातल्या सगळ्या सामाईनं चोरायली बाहेर नेऊन द्यायली तिच्या माहेरामध्ये. आई, आई मी खरं बोलायले हो. मी घरातली एक वस्तू, ना सोन्याचा हार, ना हे पैसे, ना कधी कोणतीच काहीच मी माझ्या माहेरामध्ये पाठवलं नाही. आई, मी खरं सांगायले, मी काही चोरी केली नाही. दादू, तू पहिले ऐक माझं. अरे ती दोषी नाही रे. नाही आई,
आजीला हिच्या माहेराला मी पाठवूनच देतो. माझ्या घरात ही अशी राहिलेली अवदसा मला काही कामाची नाही. माझ्या आता डोळ्यामध्ये सलाईली ही. हिच्याकडे बघायची सुद्धा इच्छा नाही माझी. हिला ना हिच्या माहेरचं लय टेन्शन राहते. हिनं आता हेच काम करावं. हिनं जावावं तिच्या माहेरामध्ये सुखानं राहावं आणि मला इथं सुखानं राहू देवावं. तुला माहित तरी आहे का काय झालंय ते? उगं तिला मारहाण करायलास. आता जर माझ्या सुनेला हात लावलास ना तर तुझ्या हातात तोडून टाकते बघ. पण आई, काही आई बी नाही, बोलूच नको बघ तू. ए मोने, ये इकडं. लपून काय बघायलीस तिकडून? काय आई? माझ्या सुनमधी माझ्या लेकामधी फूट पाडून हसून लपून बघायलीस. माझ्या पोराचे कान भरलेस तू त्याच्या बायकोबद्दल आणि मला म्हणायलीस की काय आई म्हणून. तू तर आज आमचं घर जाळलंसच. राधिकाला नाही तर तुला या घरातून बाहेर काढायला पाहिजे. सत्यानाश केलास माझ्या घराचा. येऊ दे की तुझ्या नवऱ्याला, माझ्या लहान्या लेकाला, त्याला सांगून तुझी खैर काढते बघ आता. आणि तू दादू, तुला तुझ्या बायकोवर विश्वास नाही. 8 वर्ष काढलेस की त्या बायको सोबत. मोनिकानं तुझे कान भरले आणि तू भरून घेतलेस. तीळ मात्र त्या बायकोवर तुझा विश्वास नव्हता. हिनं घराची ताडातोड केली. अरे तू आणलेला सोन्याचा नेकलेस राधिकाला ते हिनं चोरला आणि नाव घातलं तुझ्या बायकोवर तुझे कान भरून. आणि तुझ्या बहिणीला पैसे काढले होतेस तू द्यायसाठी, ते पैसे सुद्धा हिनं चोरले आणि तुझे दिले कान भरून. आणि तू इथं येऊन माझ्या मोठ्या सुनेला राधिकाला मारायलास. हेच आहे का तुझं 8 वर्षाचं नातं? म्हणजे आई, हे सगळं काही मोनिकानं केलंय? मग तुला काय वाटायले? तुला मी काय एखादी कहाणी सांगू लागली आतापर्यंत? अरे या मोनिकानं तुझ्या बायकोबद्दल तुला एवढं भडकवून दिलं आणि तू भडकत राहिलास. आई मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. ताईचं आणि भाऊजीचं प्रेम, त्यांचं राहणं मला बिलकुल खपत नव्हतं. डोळ्यात सलत गेलं माझ्या. हे तर महिना बाहेर राहतात. त्यांच्या मीटिंग संपत नाहीत. आउटडोअरला जातात. आई, घरामध्ये कोणताही सण असो, कुणाचा वाढदिवस असो, कुणाचा लग्नाचा बर्थडे असो, कुठलाही प्रोग्राम जरी असला ना आई, तरी पण भाऊजी ताईला खूप जास्त जीव लावतात. ताईसाठी खूप छान गिफ्ट घेऊन येतात. साडी असो, नेकलेस असो, कानातले झुमके असो, सगळं काही ताईला पुरवतात. आता या 1 वर्षामध्येच मी सगळं बघितलं. मला पण वाटतं ना, जशी ताई आणि भाऊजी राहतात तसा माझा नवरा पण माझ्या सोबत राहावा म्हणून मी असं केलं. ताई प्लीज मला माफ करा. माझ्याकडून ही चुकी झाली. तुम्ही मला खूप जीव लावता एखाद्या बहिणीसारखा, पण मी काही बरोबर वागले नाही तुमच्या सोबत. तुमची लहानी बहीण समजून ताई माझ्या चुकीला तुम्ही माफी द्या. पुन्हा आता अशी चूक करणार नाही ताई. मी प्लीज तुमच्या पाया पडते. मोनिका, शांत, रडू नकोस. मी तुला माफ केलं, पण अशी जिंदगीमध्ये पुन्हा चूक करू नकोस. ते बरं झालं आईला समजलं, नाही तर तुझ्या भाऊजीने आज माझ्यासोबत सगळं नातं तोडलं असतं आणि या घरातून मला काढून टाकलं असतं. सॉरी ताई, माफ करा.